रिलेशनशिप असं ज्यावेळेला आपण म्हणतो, त्या वेळेला आपल्याला आपल्या डोळ्यासमोर पटकन एक स्त्री किंवा एक पुरुष अशा स्वरूपामध्ये चित्र उभं राहतं आणि ते एक व्हॅलिड चित्र आहे. परंतु आजकालच्या काळामध्ये याच सगळ्या गोष्टी इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने बदललेल्या आहेत, की अनैसर्गिक पद्धतीने शरीरसुखाची मागणी, त्याचबरोबर अनैसर्गिकरित्या जबरदस्तीने ठेवलेले संबंध हे एका व्यक्तीच्या विनाशाला कारणीभूत ठरतात. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आता नक्की प्रकार काय आहे? अनैसर्गिक शरीर संबंध कशा प्रकारे आणि कोणी ठेवलेले होते आणि या संबंधामधून कशी काय हत्या झालेली होती, हे सगळं बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे अमरावतीमध्ये. अमरावती या ठिकाणी एक 17 वर्षाचा मुलगा हा बेपत्ता आहे अशा स्वरूपाची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली होती आणि 17 वर्षाचा मुलगा गायब असल्यामुळे मग पोलीस देखील तपासाला लागलेले होते. परंतु त्याच्या घरच्यांची देखील या भागामध्ये शोधाशोध सुरू होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी कोणीतरी एका व्यक्तीने शिरभाते मंगल कार्यालय या मंगल कार्यालयाच्या आजूबाजूला एका तरुण किंवा 17-18 वर्षाच्या एका मुलाचा मृतदेह पाहिलेला आहे आणि त्याने वेगाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबतची खबरबात दिलेली आहे. त्या ठिकाणी पोलीस दाखल झालेले आहेत. पोलीस दाखल झाल्यानंतर जो योग्य पद्धतीने पंचनामा असेल किंवा पोस्टमॉर्टम असेल या सगळ्या गोष्टींसाठी मग हा मृतदेह पाठवलेला होता. आता प्रश्न असा होता, की या 17 ते 18 किंवा 17च म्हणा, अशा व्यक्तीचा मृत्यू किंवा हा खून कशामुळे झालेला असेल, हा तपास होणे बाकी होते आणि याचा पोस्टमॉर्टम अहवालसुद्धा येणं बाकी होतं. ज्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये या तरुणाचा किंवा या मुलाचा मृत्यू कशामुळे झालेला आहे, याचा अहवाल दाखल झाला, पोस्टमॉर्टमचा अहवाल दाखल झाला, त्यावेळेला अत्यंत हृदयविदारक असं सत्य बाहेर आलेलं होतं. कारण या तरुण मुलाचा अनैसर्गिक पद्धतीने त्याच्यासोबत शरीर संबंध ठेवण्यात आलेले होते. म्हणजेच याच्यावरती बलात्कार करण्यात आलेला होता. आता हा बलात्कार कोणी केलेला असेल अशा स्वरूपामध्ये तपास करणं अत्यंत गरजेचं होतं. त्याच्यामुळे मग पोलीस तपास अत्यंत वेगाने कामाला लागलेला आहे. आता CCTVच्या माध्यमातून पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे, की हा व्यक्ती किंवा हा मुलगा ज्या भागामध्ये होता त्या भागामध्ये मग जे मोबाईल असेल, त्याचं लोकेशन असेल, या माध्यमातून मग त्याचं लोकेशन तपासून पोलिसांना असं लक्षात आलंय, की एका CCTVमध्ये हा मुलगा एका तरुण मुलासोबतच एका दिशेने जात आहे. आता हा मयत तरुण मुलगा ज्या तरुण मुलासोबत जात होता, हा मुलगा कोण होता किंवा हा तरुण कोण होता हे तपासणं अत्यंत गरजेचं होतं. त्याच्यामुळे मग पोलिसांनी वेगाने हालचाल केलेली आहे. त्यावेळेला असं लक्षात आलंय, की हा जो तरुण आहे, या तरुणाचं नाव आहे दिनेश उईके आणि हा घोडगव्हाण या भागातला रहिवासी आहे. अशी माहिती पोलिसांसमोर आल्यानंतर पोलीस त्या तरुणाच्या पर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्याला ताब्यात घेतलंय. त्यावेळेला अतिशय धक्कादायक अशी माहिती त्याने पोलिसांसमोर सादर केलेली आहे. आता खरं तर हा जो मयत तरुण मुलगा आहे, या मुलाचा काहीही दोष नव्हता. हा या घोडगव्हाण भागामध्ये फिरायला गेलेला असताना दिनेश उईके या 20 वर्षीय तरुणाची नजर त्याच्यावर पडलेली आहे आणि ही वेळ होती साधारणपणे रात्री 9:30ची. आता त्याच्याकडे बघून मग याच्या मनामध्ये वेगवेगळे विचार यायला लागले, नको-नको ते विचार यायला लागले. आता याला आपण तिथून घेऊन कसं जायचं? त्याच्यामुळे मग काही त्याला भूलथापा दिलेल्या आहेत. काही इकडचं-तिकडचं सांगून मग त्याला एका हे जे मंगल कार्यालय आहे, शिरभाते मंगल कार्यालय, या मंगल कार्यालयापर्यंत तो घेऊन गेलेला आहे. तिथे गेल्यानंतर मग त्याने त्याचा मोबाईल आपल्याकडे काढून घेतला आहे. मोबाईल काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मग त्याला त्याच्याकडे शरीर सुखाची मागणी केलेली आहे. आता अशा प्रकारे एक तरुण मुलगा आणि हा देखील एक नकळत्या वयातला मुलगा, म्हणजे 17 वर्षाचा तरुण मुलगा असेल. आता ही त्याची मागणी ह्याच्यासाठी अतिशय नाविन्यपूर्ण होती किंवा त्याला याच्यामध्ये फार विक्षिप्तपणा वाटलेला आहे आणि त्याला विरोध केलाय. आता हा विरोध त्याच्याचबरोबर हा जो तरुण होता याने दारू देखील प्यायलेला होता. ही सगळं त्याच्या आता सहन न होऊन मग आपल्याला अशा स्वरूपामध्ये अनैसर्गिक कृत्य करण्यासाठी ह्या मुलाने विरोध केलाय. त्याच्यामुळे मग त्याने म्हणजे आरोपी दिनेश उईके याने त्याच्या डोक्यामध्ये दगड घातला आणि त्याला बेशुद्ध केलाय आणि हा बेशुद्ध पडल्यानंतर मग त्याच्यासोबत अनैसर्गिक शरीर संबंध ठेवलेले आहेत. आता हे झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याने त्याच्या डोक्यामध्ये दारूची बाटली किंवा काचेची बाटली मारून त्या ठिकाणी त्याला ठार मारलेलं आहे आणि या घटनास्थळापासून हा जो आरोपी आहे याने पळ काढलेला आहे. अशा स्वरूपामध्ये ही सगळी माहिती आपल्या समोर आलेली आहे, जी प्रसारमाध्यमांमधून आलेली आहे. तर त्याप्रमाणे आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. भेटणार आहोत आपण अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.